नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळ प्रीतीचा या कथेचा भाग 14. तन्मयने आता आपला तपासाचा मोर्चा साक्षीच्या आरोपांकडून वळवून थेट अमय जहागीरदारच्या वैयक्तिक आर्थिक साम्राज्याकडे वळवला. जनासच्या बँकेत काम करताना तन्मयने अनेक मोठ्या उद्योजकांच्या पतनाचा प्रवास जवळून पाहिला होता. त्याला ठाऊक होतं की अमेयसारखा माणूस जो सतत परफेक्शन आणि मोठ्या उड्डाणांच्या गप्पा मारतो, तो अनेकदा स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आगीशी खेळत असतो. तन्मयने अमेयच्या वैयक्तिक मालमत्तेचे आणि स्कायलाईनसाठी घेतलेल्या कर्जांचे तपशील खणून काढायला सुरुवात केली. तपासाअंती तन्मयसमोर जे सत्य आलं ते पाहून त्याचेही डोळे विस्फारले. साक्षी, इकडे बघ. अमेय जहागीरदारने स्कायलाईनसाठी फक्त कंपनीचा पैसा वापरलेला नाहीये. त्याने आपली पुण्यातील पिढीजात मालमत्ता, राहता जागीरदार विला आणि त्याचे सर्व वैयक्तिक शेअर्स गहाण ठेवून एका प्रायव्हेट बँकेकडून अवाढव्य कर्ज घेतला आहे. तन्मयने लॅपटॉपवर कर्जाचे दस्तऐवज दाखवत सांगितलं. साक्षीला धक्का बसला. तिला वाटलं होतं की अमेय हे सर्व सहजपणे पेलत आहे. तन्मय पुढे म्हणाला, याचा अर्थ असा की जर स्कायलाईन प्रोजेक्ट एका महिन्याने जरी लांबणीवर पडला किंवा गुंतवणूकदारांनी आपले हात मागे घेतले तर अमेय जहागीरदार रस्त्यावर येणार आहे. खन्ना आणि निटकोचा खरा प्लॅन आता स्पष्ट झालाय. त्यांना फक्त डेटा चोरी करायची नव्हती, तर त्यांना तुझं निमित्त करून अमयचं लक्ष विचलित करायचं होतं. तू बाहेर पडल्यामुळे प्रकल्पाचा आर्थिक नियोजन कोलमडलं आहे. अमय आता संतापात आणि तणावात चुकीचे निर्णय घेईल, ज्यामुळे प्रोजेक्टचं काम रखडेल. आणि नेमकं याच संधीची वाट पाहून त्याचे कर्जदार त्याच्या मालमत्तेवर टाच आणतील. खन्ना अमेला दिवाळखोर बनवून त्यांचं साम्राज्य निटकोच्या मालकाच्या घशात घालण्यासाठी आतून दरवाजे उघडून बसले आहेत. साक्षीच्या अंगावर काटा आला. तिला त्या माणसाची काळजी वाटू लागली, ज्याने तिला भर पावसात घराबाहेर काढलं होतं. तन्या, आपण अमय सरांना हे सगळं आत्ताच सांगायला हवं. त्यांना खूप मोठा धोका आहे. खन्ना सर त्यांच्या अगदी जवळ आहेत. ते कधीही काहीही करू शकतात. साक्षी अत्यंत काळजीने म्हणाली. तन्मयने शांतपणे खुर्चीत मागे झुकत गिटारच्या एका तुटलेल्या तारेकडे पाहिलं. सांगणार आहोत साक्षू, पण योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने. अमय जहागीरदार हा अशा प्रकारचा माणूस आहे, ज्याला जोपर्यंत त्याचा इगो, त्याचा अहंकार ठेचला जात नाही, तोपर्यंत समोरचं सत्य दिसत नाही. सध्या त्याला वाटते की त्याने तुला बाहेर काढून आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करून कंपनी वाचवली आहे. पण प्रत्यक्षात त्याने रक्षक असलेल्या तुला बाहेर काढून खऱ्या शत्रूला आपल्या केबिनच्या बाहेर बसवून ठेवलंय. त्याला वाटते की त्याचे पुरावे बरोबर आहेत, पण त्याला हे माहित नाही की डिजिटल पुरावे हे आरशासारखे असतात. त्यांना हवं तसं फिरवता येतं. तन्मयच्या आवाजात आता एक धारदार आत्मविश्वास होता. अमयला ज्या कॉर्पोरेट लॉजिकचा आणि त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रचंड अभिमान आहे, त्याला आता हे सिद्ध करून देण्याची वेळ आली आहे की बँकिंग लॉजिक आणि जमिनीवरच्या आकडे कितीतरी जास्त प्रभावी असतात. तो आकड्यांचा मालक असेल, पण मी आकड्यांचा शिकारी आहे. तन्मयने सर्व गोळा केलेले पुरावे, हे खन्नांच्या शेल कंपन्यांचे दस्तऐवज, नीटकोशी झालेल्या व्यवहारांची मनी ट्रेल, निखिलने शोधलेले डिजिटल फुटप्रिंट्स आणि अमयच्या विनाशाचा हा पूर्ण नकाशा एका सुरक्षित पेनड्राईव्ह मध्ये कॉपी केला. त्याने खन्नांच्या त्या रुद्रा इव्हेंट कंपनीशी असलेले गुप्त संबंधाचे मूळ कागदपत्रेही आपल्या बॅगेत नीट लावून घेतले. हा तपास आता एका अशा टप्प्यावर आला होता जिथे अमयचा अहंकार आणि खन्नांचे कारस्थान या दोघांचाही अंत एकाच वेळी होणार होता. तन्मयने आपली फाईल बंद केली. साक्षी, उद्या सकाळी जेव्हा आपण ओरिएंट टॉवर्सच्या लिफ्ट मधून वर जाऊ, तेव्हा तू मान खाली घालून नाही तर ताठ मानेने जाणार आहेस. उद्या अमय जहागीरदारला कळेल की त्याने ज्या मुलीला मिडल क्लास म्हणून हिणवलं होतं, तिच्याच मिडल क्लास मित्राने त्यांचं जग उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. तन्मयच्या शांत पण प्रखर डोळ्यात आता उद्याच्या युद्धाची तयारी स्पष्ट दिसत होती. नर्मदा सदनच्या त्या साध्या खोलीतून निघालेला हा बँकर आता पुण्याच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट वादळाला शांत करण्यासाठी सज्ज झाला होता. नर्मदा सदनच्या त्या जुन्या वास्तूवर आजची पहाट एका वेगळ्याच निश्चयाने उजाडली होती. खिडकीच्या फटीतून येणारं कोवळं ऊन खोलीतील त्या विखुरलेल्या फाईल्स आणि लॅपटॉपवर पडत होतं. तन्मय आज पहाटेपासूनच कामाला लागला होता. त्याने आपला नेहमीचा कॅज्युअल टी शर्ट आणि जीन्स कपाटात ठेवून दिली होती. त्याऐवजी त्याने आपला कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट बाहेर काढला. टायची गाठ बांधताना आरशात पाहणारा तो तरुण आज तन्या नव्हता.
तो होता जनआस्था बँकेचा एक करारी, तत्वनिष्ठ आणि हिशोबात चोख असलेला ऑफिसर. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची शांत पण भेदक चमक होती. बाहेरच्या खोलीत साक्षी तयार होऊन बसली होती. तिने आज अमेयने दिलेल्या त्या महागड्या पश्चिमी धाटणीच्या कॉर्पोरेट सूट्सला स्पर्शही केला नव्हता. त्याऐवजी तिने नर्मदा सदनच्या संस्कृतीला साधेसा एक साधा पण सुबक सुती कॉटनचा ड्रेस घातला होता. तिने साधेपणाने केस बांधले होते, पण तिच्या चेहऱ्यावर आज कमालीचा आत्मविश्वास होता. अमेयने तिला ज्या साधेपणावरून हिणवलं होतं, तोच साधेपणा आज तिचं सर्वात मोठं शस्त्र बनणार होता. तिच्या डोळ्यातील ती भीती आणि आगतिकपणा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्या जागी आता सत्याची एक धारदार तलवार तळपत होती. तयार आहेस? तन्मयने आपली लॅपटॉप बॅग खांद्याला लावत विचारलं. साक्षीने दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीवरून उठली. हो तन्या, मी पूर्णपणे तयार आहे. पण ती क्षणभर थांबली आणि तन्मयच्या डोळ्यात डोळे घालून हळूच विचारू लागली. तुला खरंच भीती नाही वाटत? अमेय जागीरदार हा केवळ एक बिझनेसमन नाहीये. तो पुण्यातला सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली माणूस आहे. त्याच्या एका शब्दावर पोलीस यंत्रणा हलू शकते. आपण एका अशा वादळाच्या समोर उभं राहायला निघालो आहोत, ज्याने कित्येकांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आहेत. तन्मयच्या ओठांवर तेच चिरपरिचित आपण आज अधिक आश्वासक वाटणारा मिश्किल हसू म्हटलं. त्याने आपल्या बॅगेतील पुराव्यांची फाईल्स एकदा नीट तपासल्याने म्हणाला, साक्षी, एक बँकर कधीच समोरच्या सत्तेला किंवा त्याच्या बँक बॅलन्सला घाबरत नाही. त्याला जर कशाची भीती वाटत असेल तर ती फक्त एका गोष्टीची, चुकीच्या एंट्रीची. जोपर्यंत हिशोब बरोबर आहे तोपर्यंत बँकर कोणासमोरही मान झुकवत नाही. आणि आज माझ्याकडे मिस्टर खन्नांच्या आयुष्यातील आणि अमेयच्या जागीरदारच्या हिशोबातील सर्वात मोठी रॉंग एंट्री पुराव्यानिशी तयार आहे. आज अमेय जागीरदारला हे कळेल की गिटारच्या तारांवर फिरणारी ही बोटं जेव्हा कॅल्क्युलेटरवर चालतात आणि फॉरेन्सिक ऑडिट करू लागतात, तेव्हा मोठ्या मोठ्या साम्राज्यांचे हिशोबही चुकू शकतात. तन्मयचा हा शब्दबद्ध आत्मविश्वास साक्षीसाठी एखाद्या पोलादी कवचासारखा ठरला. दोघेही वाड्यातून बाहेर पडले आणि ओरिएंट टॉवरच्या दिशेने निघाले. बाईकवर बसल्यावर तन्मयने पुन्हा एकदा आपल्या बॅगेतील त्या पेनड्राईव्हला स्पर्श करून पाहिला. त्या इवल्याशा चिपमध्ये खन्नांच्या गद्दारीचा कच्चा चिठ्ठा, निटको सोबत झालेल्या गुप्त करारांचे मनी ट्रेल्स आणि अमेयच्या विनाशाचा पूर्ण आराखडा दडलेला होता. हे युद्ध आता केवळ एका नोकरीचं किंवा डेटा चोरीच्या आरोपाचं उरलं नव्हतं. हे युद्ध आता स्वाभिमानाचं होतं, नर्मदा सदनच्या मूल्यांचं होतं आणि एका निखळ विश्वासाचं होतं. अमेय जागीरदारला त्याच्या अहंकाराची किंमत मोजावी लागणार होती, तर खन्नांना त्यांच्या नीच कृत्याचं फळ मिळणार होतं. स्कायलाईन प्रकल्पाला विनाशापासून वाचवण्यासाठी आणि साक्षीच्या चरित्रावर लागलेला तो कलंक पुसण्यासाठी तन्मयने आखलेला मास्टर स्ट्रोक आता त्याच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपला होता. नर्मदा सदनमधील तन्मयची ती छोटी खोली आता एखाद्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयासारखी दिसत होती. भिंतीवर लावलेले तक्ते आणि लॅपटॉपवर उघडलेले जटिल पिव्होट टेबल्स एका मोठ्या आर्थिक षडयंत्राची साक्ष देत होते. तन्मयने आपल्या बँकिंग अनुभवाचा पूर्ण कस लावला होता. त्याला मनी ट्रेल शोधायचा होता, पण मिस्टर खन्ना हे कॉर्पोरेट जगातले अत्यंत मुरलेले आणि धूर्त खेळाडू होते. त्यांनी नेटको कन्स्ट्रक्शन कडून मिळणारी लाचेची रक्कम थेट आपल्या किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात कधीच घेतली नव्हती. त्यांना ठाऊक होतं की डिजिटल जगात रक्ताच्या नात्याची खाती सर्वात आधी तपासली जातात. तन्मयने नेटकोच्या मागील 6 महिन्यांच्या खर्चाचा आणि बाह्य देयकांचा एक्सटर्नल पेमेंट्सचा हिशोब ताळेबंद तपासला. तेव्हा त्याच्या तीक्ष्ण नजरेला एक एंट्री खटकली. निटकोने अवंतिका कन्सल्टन्सी नावाच्या एका अज्ञात कंपनीला सल्लागार कन्सल्टन्सी फी म्हणून 50 लाख रुपये दिले होते. एका बांधकाम प्रकल्पात अशा प्रकारच्या सल्लागार कंपन्या असणं सामान्य होतं, पण या कंपनीचं नाव तन्मयला काहीतरी सुचवत होतं. साक्षी, हे नाव नीट बघ. अवंतिका कन्सल्टन्सी. तुला काही आठवतंय का? तन्मयने तिला विचारलं. साक्षीने नावाचा विचार केला आणि तिचे डोळे विस्फारले. तन्या, खन्ना सरांच्या पत्नीचे नाव अवंतिका आहे, पण मला वाटलं नव्हतं की त्यांची स्वतःची काही कंपनी असेल. ऑफिसमध्ये कधीच याबद्दल चर्चा झाली नाही आणि ही कंपनी नेमकी कुठे आहे हेही कोणाला माहित नाही. साक्षीने आश्चर्याने उत्तर दिलं. तन्मयने त्वरित आपल्या लॅपटॉपवर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या MCAच्या पोर्टलवर त्या कंपनीचा अधिकृत पत्ता शोधला.
जेव्हा नकाशावर तो पत्ता उमटला तेव्हा तन्मयच्या ओठांवर एक तिरस्कारयुक्त हास्य आलं. तो पत्ता पुण्याच्या एका गजबजलेल्या झोपडपट्टी भागातील एका लहानशा पत्र्याच्या खोलीचा निघाला. 5 कोटींची सल्ला देणारी कंपनी एका पत्र्याच्या खोलीत असू शकत नव्हती. याचा अर्थ स्पष्ट होता की ही एक शेल कंपनी होती, जी फक्त कागदावर अस्तित्वात होती आणि तिचा एकमेव उद्देश काळा पैसा पांढरा करणं हा होता. पण खरा धागा अजून पुढे होता. तन्मयने त्या अवंतिका कन्सल्टन्सीच्या बँक स्टेटमेंटचा मागोवा घेतला. त्या 50 लाखांपैकी एकही रुपया तिथे स्थिर राहिला नव्हता. ती रक्कम तातडीने 3 वेगवेगळ्या लहान बँकांच्या खात्यांवर वळवण्यात आली होती. तन्मयने आपल्या बँकिंग नेटवर्कचा वापर करून त्या 3 खात्यांचे केवायसी डॉक्युमेंट्स पडताळले. तेव्हा त्याला बसलेला धक्का मोठा होता. साक्षी, हे बघ, ही खाती कोणाची आहेत माहितीये? हा रामू आहे, जो ओरियन मध्ये ऑफिस बॉय आहे. ही कमल मावशी आहेत, ज्या तिथे साफसफाईचं काम करतात. आणि हा तिसरा माणूस तुमचा सिक्युरिटी गार्ड आहे. तन्मयने कागदपत्रे टेबलावर आपटत सांगितलं. साक्षीला काहीच कळेना. पण या गरीब लोकांच्या खात्यात खन्ना सर पैसे का टाकतील? कारण खन्नांनी अतिशय हुशारीने या गरीब कर्मचाऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला होता. तन्मयने समजावून सांगितलं. त्यांनी ऑफिस कामासाठी किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी म्हणून या कर्मचाऱ्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आधीच घेऊन ठेवले होते. त्यांच्या नावावर खाती उघडली आणि त्या खात्यांचा ताबा स्वतःकडे ठेवला. निटकोकडून आलेला पैसा या खात्यांमध्ये फिरवून त्यांनी तो व्हाईट केला आणि अखेर तो पैसा रोखीने काढून स्वतःच्या एका खाजगी लॉकरमध्ये जमा केला. यालाच लेअरिंग म्हणतात, जेणेकरून तपासाची साखळी खन्नांपर्यंत पोहोचू नये. तन्मयने आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा वेळ आणि तारीख यांची स्कायलाईन प्रोजेक्टच्या प्रगतीशी तुलना केली. ज्या दिवशी साक्षीच्या लॅपटॉपवरून डेटा लीक झाला, बरोबर त्याच दिवशी दुपारी निटकोच्या खात्यातून ही 50 लाखांची रक्कम हल्ली होती. हाच तो स्मोकिंग गन पुरावा होता, जो हे सिद्ध करत होता की डेटा चोरी आणि पैशांचे व्यवहार एकाच षडयंत्राचे 2 भाग होते. तन्मयने सर्व पुरावे एका साखळीत गुंफले. आता खन्नांच्या गळ्याभोवतीचा फास तयार झाला होता. साक्षी, खन्नांना वाटलं होतं की ते या गरीब लोकांच्या मागे लपून वाचतील, पण त्यांना हे माहित नव्हतं की बँकिंग सिस्टीम मध्ये प्रत्येक डिजिटल पावलांचा ठसा उमटतो. आता वेळ आली आहे अमेय जागीरदारला हे सांगण्याची की त्याने ज्याला एकनिष्ठ मानलं तो साफ त्याच्याच खिशात बसला आहे. तन्मयच्या आवाजात आता विजयाची खात्री होती. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.